नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कामावरती बहिष्कार टाका, कुणीही कामे करू नका व तसेच एफआयआरची आपण कोर्टात केस घातलेली आहे आणि आयुक्तांनी यावरील उत्तर कोर्टाला दिलेलं आहे। यातील नेमकं खरे काय आहे, खोटे काय आहे आणि जिल्ह्यातील नेमकी स्थिती काय आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रभर ज्या अंगणवाडी सेविका आहेत, ज्या मदतनीस आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवायला या ठिकाणी विसरू नका। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। बघा, या ठिकाणी पाहू शकता मुंबई उच्च न्यायालयात दिवाणी अपीलीय अधिकार क्षेत्र रीट याचिका, एफआरएस कोर्टात केस यावर आयुक्तांचे उत्तर आणि लाडक्या बहिणींच्या कामावर बहिष्कार, प्रतिवादी उत्तर प्रतिज्ञापत्र नेमकं काय सांगतोय तेच या ठिकाणी आपण जाणून घेत आहोत। पहा, तुमच्या समोर या ठिकाणी हे प्रतिज्ञापत्र आहे। जसे की आपल्या मुंबई उच्च न्यायालयात दिवाणी अपीलीय अधिकार क्षेत्र रीट याचिका क्रमांक पाहू शकता। अंगणवाडी कर्मचारी संघटन आणि इतर याचिकाकर्ते विरुद्ध पहिला आहे भारत सरकार महिला आणि बाल विकास मंत्रालयामार्फत, दुसरं आहे महाराष्ट्र राज्य महिला आणि बाल विकास विभागामार्फत आणि तिसरं आहे आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य। बघा, अंगणवाडी कर्मचारी संघटन आणि इतर मुंबई उच्च न्यायालय दिवाणी अपीलीय अधिकार क्षेत्र रीट याचिका पाहू शकता। जास्तीत जास्त अंगणवाडी सेविकांपर्यंत आजचा हा महत्त्वाचा अतिशय महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ आहे, जास्तीत जास्त या ठिकाणी शेअर करा। बघा, प्रतिवादी आणि उत्तर प्रतिज्ञापत्र, जसे की प्रतिवादी क्रमांक 2 आणि 3 यांच्या वतीने मी संगीता दत्तात्रय लोंढे, वय अंदाजे 47 वर्ष, व्यवसाय आहे शासकीय नोकरी, सध्या उपआयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना सेवा महाराष्ट्र राज्य येथे कार्यरत असून माझ्या कार्यालयाचा पत्ता रायगड भवन मागील बाजू पहिला मजला CBD बेलापूर 400614 असा आहे। मी याद्वारे गंभीरपणे प्रतिज्ञापूर्वक खालील प्रमाणे कथन करते। बघा, पहिला मुद्दा काय सांगतो या प्रतिवादी उत्तर प्रतिज्ञा पत्रामध्ये, मी असे म्हणतो की सादर करतो की मी रीट याचिका आणि तिच्या सोबतची कागदपत्रे हे वाचली आहेत। मी माझ्या कार्यालयाने प्रस्तुत रीट याचिकेच्या विषय वस्तूंच्या या संदर्भात ठेवलेल्या संबंधित अभिलेखांची या ठिकाणी तपासणी केली आहे आणि त्या अभिलेखाच्या आधारावर मी प्रस्तुत याचिका क्रमांक 2 आणि 3 यांच्या वतीने वरील याचिकेला या ठिकाणी उत्तर देताना बघा म्हणून हे संक्षिप्त प्रतिज्ञापत्र दाखल करत आहे। मला प्रस्तुत याचिकेतील याचिका क्रमांक 2 आणि 3 यांच्या वतीने हे संक्षिप्त प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी अधिकृत करण्यात आले आहे। मी असे म्हणते की यानंतर ज्या दाव्यांना विशेषतः मान्य केले गेले नाही त्यांना या प्रतिज्ञापत्रात या प्रतिवादीने विशेषतः नाकारले आहे असे देखील मानले जावे। बघा, आवश्यक वाटल्यास अतिरिक्त प्रतिज्ञापत्र दाखल करण्याची जी मी आहे या माननीय न्यायालयाकडे या ठिकाणी परवानगी मागते। दुसरा मुद्दा काय सांगतो बघा, हे प्रतिज्ञापत्र अंतरिम तात्पुरत्या आदेशांना आक्षेप घेण्याच्या मर्यादेत या उद्देशाने दाखल केले जात आहे आणि हा प्रतिवादी आवश्यकतेनुसार उपरोक्त याचिकेवर तपशीलवार परिच्छेदनिहाय उत्तर दाखल करण्याचा आपला हक्क राखून ठेवत आहे। तिसरा आहे, मी असे नमूद करतो की राज्य सरकार महिला आणि बालविकास विभागामार्फत कुपोषणाच्या समस्येचा सामना करण्यासाठी संपूर्ण राज्यामध्ये जे केंद्र सरकार पुरस्कृत एकात्मिक बालविकास सेवा योजना आहे, ज्याला आपण ICDS म्हणतो, ही ICDS या ठिकाणी राबवत आहे। मी असेही नमूद करतो आणि सादर करते की महिला आणि बालविकास विभाग म्हणजे ICDS अंतर्गत अंगणवाडी केंद्रांमध्ये नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना पूरक पोषण म्हणजे पूरक आहार प्रदान करते। तपशील देखील खालीलप्रमाणे आहे। बघा, या ठिकाणी पाहू शकता प्रत्यक्षात पुरवलेली मदत खालीलप्रमाणे आहे। अनुक्रमांक, लाभार्थी श्रेणी आणि पोषण घटक पाहू शकता 1, 2, 3, 4। लाभार्थी श्रेणी 6 महिने ते 3 वर्ष म्हणजे घरपोच शिधा, 3 वर्ष ते 6 वर्ष गरम शिजवलेले जेवण, तिसरा आहे गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या माता म्हणजे घरपोच शिधा, चौथा आहे आकांक्षित जिल्ह्यांमधील किशोरवयीन मुली म्हणजे घरपोच शिधा। चौथा मुद्दा काय सांगतोय बघा, मी असे सांगते आणि सादर करते की सक्षम अंगणवाडी आणि पोषण मिशन 2.0च्या
या मार्गदर्शक तत्वानुसार आणि भारत सरकारने दिलेल्या इतर विविध निर्देशानुसार टेक होम रेशन म्हणजे THR हे सुक्या रेशनच्या स्वरूपात नसून सूक्ष्म पोषक तत्वांनी समृद्ध आणि ऊर्जा दाट अन्न म्हणून पुरवले जात आहे. एकात्मिक बालविकास सेवा म्हणजे ICDS योजनेअंतर्गत पुरवले जाणारे टेक होम रेशन म्हणजे THR हे केंद्र सरकारने परिभाषित केलेल्या पौष्टिक मानकांचे पालन करते. त्यानंतर पुढे बघा, मिशन पोषण 2.0च्या या सुधारित मार्गदर्शक तत्वानुसार राज्य सरकार खालील प्रमाणे तपशीलवार नमूद केल्यानुसार लाभार्थ्यांच्या प्रत्येक श्रेणीसाठी प्रथिने आणि उष्मांकांची आवश्यक पातळी प्रदान केली जाईल याची देखील या ठिकाणी खात्री करते. अनुक्रमांक, लाभार्थ्यांचे प्रकार, प्रथिने आणि कॅलरीज पाहू शकता. पहिला आहे 6 महिने ते 3 वर्ष म्हणजे 12 ते 15 ग्रॅम 500 किलो कॅलरी. गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या माता आणि किशोरवयीन मुले म्हणजे 18 ते 20 ग्रॅम प्रथिने आणि 700 किलो कॅलरी. त्यानंतर कुपोषित मुले जे आहेत त्यांच्यासाठी प्रथिने 20 ते 25 ग्रॅम आहे आणि 800 कॅलरीज या ठिकाणी आहे. पाचवा मुद्दा काय सांगतोय बघा, मी पुढे असेही सांगते आणि सादर करते की केंद्र सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार बघा किती या ठिकाणी डीपमध्ये इन्फॉर्मेशन दिलं गेलेलं आहे. या रीट याचिकेमध्ये जारी केलेल्या केंद्र सरकारने मार्गदर्शक तत्वानुसार गुणवत्ता मानकांची खात्री करण्यासाठी टेक होम रेशन म्हणजे THRचे नमुने सरकारी मान्यता प्राप्त म्हणजे NABL म्हणजे नॅशनल ॲक्रेडिटेशन बोर्ड फॉर टेस्टिंग अँड कॅलिब्रेशन लॅबोरेटरीज या प्रयोगशाळांमध्ये नियमितपणे आणि यादृच्छिकपणे तपासले या ठिकाणी जातात. त्यानंतर 6वा मुद्दा काय सांगतोय बघा, मी असे म्हणते की राज्यात मोठ्या संख्येने लाभार्थ्यांना टेक होम रेशन म्हणजे THR या ठिकाणी पुरवले जात आहे. मी असे सांगते आणि सादर करते की खालीलप्रमाणे नोंदणीकृत लाभार्थ्यांची संख्या पाहता टेक होम रेशनला म्हणजे THR स्वीकार्यता नाही हे खरे असू शकत नाही. त्यानंतर लाभार्थ्यांचा प्रकार, एकूण लाभार्थ्यांची संख्या 6 महिने ते 3 वर्ष 21 14 983. गर्भवतीची माता आहे ऑल महाराष्ट्रभर 32 93 27. स्तनदा माता 38 27 16 आणि किशोरवयीन मुली ज्या आहेत ते 91 749. त्यानंतर 7वा महत्त्वाचा मुद्दा काय सांगतोय बघा, भारत सरकारच्या महिला आणि बालविकास मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित देशांना भारत सरकारने विकसित केलेल्या पोषण ट्रॅकर ॲप अंतर्गत दिनांक 1/7/2025 पासून टेक होम रेशन म्हणजे THR वितरणासाठी फेस रिकग्निशन सिस्टीम म्हणजे FRSचा वापर हे अनिवार्यपणे करण्याचे निर्देश दिले आहे. बघा इथे अतिशय महत्त्वपूर्ण, सर्वांनी हा व्हिडिओ पाहायचा आहे आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायला सांगायचा आहे. टेक होम रेशन म्हणजे THR वितरणासाठी जे फेस या ठिकाणी FRSचा जो सिस्टीमचा वापर अनिवार्यपणे करण्याचे निर्देश दिले आहेत, यामुळेच पारदर्शकता सुनिश्चित होईल आणि पात्र लाभार्थ्यांपर्यंत टेक होम रेशन म्हणजे THRच्या अंतिम टप्प्यातील वितरणावर लक्ष या ठिकाणी ठेवता येईल. तसेच अंगणवाडी केंद्रामध्ये येणाऱ्या आणि गरम शिजवलेले जेवण घेणाऱ्या मुलांच्या 3 ते 6 वर्ष उपस्थितींवर लक्ष ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. 8वा मुद्दा काय सांगतोय बघा, मी असे नमूद करते की महाराष्ट्र राज्याने भारत सरकारच्या महिला आणि बालविकास मंत्रालयाने विहित केलेल्या वैशिष्ट्यांचा विचार करून दिनांक 25/1/2024 रोजी अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिकांसाठी एकूण 114 974 स्मार्ट 4G मोबाईल फोन खरेदी केले आहे आणि पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन 4G नेटवर्कशी सुसंगत या ठिकाणी आहे. 9वा मुद्दा काय सांगतोय बघा, मी असे नमूद करते की फेस रिकग्निशन सिस्टीम म्हणजे FRS मध्ये OTPची आवश्यकता फक्त एकदाच असते आणि तो नोंदणी प्रक्रियेदरम्यान लाभार्थ्यांची eKYC पूर्ण करण्यासाठीच वापरला जातो. घरपोच पोषण आहार म्हणजे THR वितरणाच्या वेळी OTPची आवश्यकता नसते. कमी किंवा इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसणे यासारख्या नेटवर्क संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये ऑफलाईन मोडमध्ये देखील चेहरा जुळणी करण्याची कार्यक्षमता या ठिकाणी प्रदान केली आहे. यामुळे नेटवर्क किंवा सर्व्हरच्या समस्या असतानाही लाभार्थी या सेवेचा लाभ घेऊ शकतात. कारण घरपोच पोषण आहार म्हणजे THR वितरणादरम्यान फेस रिकग्निशन सिस्टीम म्हणजे FRS जुळणी इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि सर्व्हरच्या उपलब्धतेपासून स्वतंत्र आहे.
नेटवर्क इंटरनेट नसतानाही मोड 5 दिवसांपर्यंत उपलब्ध आहे. डेटा 5 दिवसाच्या आत नेटवर्क क्षेत्रातून सिंक करणे आवश्यक आहे. त्यानंतर 10वा मुद्दा काय सांगतोय बघा. असे सादर करण्यात येते की कोणतीही तांत्रिक अडचण उद्भवल्यास ती महिला आणि बालविकास मंत्रालय, भारत सरकार यांच्या समन्वयाने सोडवली जाते. पोषण ट्रॅकरवर उपलब्ध असलेल्या कार्यप्रदर्शन डेटानुसार असे दिसून येते की अनेक जिल्हे फेस रिकग्निशन सिस्टीम म्हणजे FRS द्वारे 90% पेक्षा जास्त प्रमाणात टेक होम रेशन म्हणजे THRचे सातत्याने वितरण करत आहे, ज्यात दरमहा लक्षणीय सुधारणा या ठिकाणी दिसून येतो आहे. बघा 11वा महत्त्वाचा मुद्दा काय सांगतोय. त्यानुसार असे देखील नमूद करण्यात येते की वाशिम जिल्ह्याचे 99.64%, भंडारा 98.09%, वर्धा 96.21%, अहमदनगर ज्याला आपण आता अहिल्यानगर म्हणतोय त्या अहिल्यानगर जिल्ह्यासाठी 95.64% आणि गोंदिया 95.46% टेक होम रेशन म्हणजे THR वितरण डिसेंबर 2025 मध्ये सक्रिय लाभार्थ्यांसाठी फेस रिकग्निशन सिस्टीम म्हणजे FRS द्वारे साध्य केले आहे. हे आकडे दर्शवतात की ही प्रणाली स्थिर आहे आणि डिझाईन केल्यानुसार कार्य करत आहे. ही कामगिरी हे सिद्ध करते की उच्च व्याप्ती साध्य करण्यासाठी प्रभावी क्षेत्रस्तरीय अंमलबजावणी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्यामुळे उपस्थित केलेला मुद्दा हा कोणत्याही प्रणालीतील या बिघाडाशी संबंधित नसून तो क्षेत्रस्तरांवरील अंमलबजावणी संबंधित घटकांशी संबंधित आहे. बघा 12वा मुद्दा काय सांगतोय. OTP केवळ अंगणवाडी कार्यकर्तीसोबत सामायिक केला जातो, जी स्थानिक समाजातील एक परिचित आणि विश्वासार्ह सदस्य आहे. OTP कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत सामायिक या ठिकाणी केला जात नाही आणि तो केवळ लाभार्थ्यांच्या नोंदणी प्रक्रियेसाठी वापरला जातो. त्यामुळे लाभार्थी OTP देताना त्यांच्या सुरक्षित वापराबाबत निश्चित या ठिकाणी राहू शकतात. 13वा मुद्दा काय सांगतोय बघा. मी असेही नमूद करते की ज्या प्रकरणांमध्ये अनेक प्रयत्नानंतरही पोषण ट्रॅकरवर नोंदणीकृत चेहरा जुळत नाही, अशा परिस्थितीत प्रत्येक लाभार्थ्यांच्या प्रोफाईलमध्ये चेहरा पुन्हा नोंदणी करा म्हणजे रिकॅप्चर फेस हा पर्याय उपलब्ध आहे. या व्यतिरिक्त यशस्वी प्रमाणीकरण सुनिश्चित करण्यासाठी चेहरा योग्यरित्या असा कॅप्चर करावा आणि सत्यापित करावा याबद्दल स्पष्ट मार्गदर्शक तत्वे मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये प्रदान केली आहेत. 14वा मुद्दा काय सांगतोय बघा. मी असे म्हणते आणि सादर करते की पोषण ट्रॅकर हे मुलांची नोंदणी करण्यासाठी वडील, आई किंवा पालकांपैकी कोणाचाही आधार वापरण्याचा पर्याय देतो. आधाराची निवड त्या व्यक्तीच्या उपलब्धतेवर आधारित असावी जी लाभार्थी 6 महिने ते 3 वर्ष वयाचे मूल सोबत राहते आणि टेक होम रेशन म्हणजे THR स्वीकारण्याची जबाबदारी घेते, जसे की पालक किंवा पालक. पाहू शकता 15वा मुद्दा काय सांगतोय बघा. मी असे नमूद करते, गर्भवती महिला आणि स्तनदा मातांच्या बाबतीत जर आधारवरील फोटो जुना असेल आणि सध्याच्या दिसण्याशी जुळत नसेल, तसेच जर मोबाईल क्रमांक आधार कार्डशी जोडलेला नसेल किंवा लाभार्थ्याने आपला जो मोबाईल क्रमांक या ठिकाणी आधार कार्डशी जोडलेला नसेल किंवा लाभार्थ्याने आपला मोबाईल क्रमांक बदललेला असेल, तर लाभार्थ्यांना त्याचा फोटो जे आहे ते अद्ययावत करण्यासाठी किंवा त्यांचा मोबाईल क्रमांक आधारशी जोडण्यासाठी किंवा अद्ययावत करण्यासाठी जवळच्या आधार नोंदणी किंवा अद्ययावत केंद्राला भेट देण्याचा जो सल्ला आहे तो या ठिकाणी देण्यात आला आहे. हे झालं 15वा महत्त्वाचा मुद्दा. त्यानंतर 16वा मुद्दा काय सांगतोय बघा. मी असे नमूद करते की राज्य सरकारने ॲपमध्ये अशी सुविधा उपलब्ध करण्याची विनंती केली आहे की जेव्हा टेक होम रेशन म्हणजे THR दर 2 महिन्यातून एकदा पुरवले जाते, तेव्हा वितरणाच्या वेळी दर 2 महिन्यातून एकदा चेहरा ओळख प्रणाली म्हणजे FRS देखील केली जावी. चेहरा ओळख प्रणालीचे FRS काम हे अधिकृत कामकाजाच्या वेळेत केले जाणे अपेक्षित आहे. याचिकेत नमूद केलेली अहमदनगर जिल्ह्यात घडलेली घटना चेहरा ओळख प्रणालीच्या म्हणजे FRS कामादरम्यान घडलेली नाही. मी असे म्हणते की सादर करते की कुपोषित मुलांची संख्या वाढली आहे. हे खरे नाही, कारण पोषण ट्रॅकरच्या आकडेवारीनुसार कुपोषणाचा जो दर आहे तो कमी झाला आहे आणि त्याचा देखील तपशील तुम्ही खालीलप्रमाणे पाहू शकता. मार्च 2023, मार्च 2024, 2025 आणि डिसेंबर 2025 मुलांचे जे वजन आहे आणि उंची घेतली जाते ती 41, 67, 180 आहे. मार्च 2023 मध्ये सॅममधील बालकं आहेत 80, 248, 1.93% सॅम आहे. मॅम म्हणजे 21, 22, 03 आहे.
त्यानंतर 5.09 म्हणजे मार्च 2024मध्ये मुलांचे जे वजन उंची घेतली जाते त्याची आकडेवारी बघा. 42, 62, 65, 2 आणि सॅम 51, 475 1.21% सॅम आणि मॅम आहे 16, 69, 98 म्हणजे 3.92%. त्यानंतर 48, 10, 30, 2 म्हणजे मुलांचे वजन मार्च 2025मध्ये घेतली गेलेले आहे. श्याम 0.61 आणि आता डिसेंबरमध्ये 44, 76, 028 या ठिकाणी मुलांचे वजन आणि उंची घेतली आहे. सॅम जी बालकं आहेत ती आहेत 16, 10, 2 आणि सॅम टक्के पर्सेंटेज पाहू शकता 0.36 आणि मॅम जे आहे ते 2.40% आहे. असेही नम्रपणे विनंती करते की उपरोक्त तथ्य आणि परिस्थितीचा विचार करून या ठिकाणी या माननीय न्यायालयाने न्यायांच्या हितासाठी योग्य ते निर्देश द्यावे. स्थळ आहे मुंबई. दिनांक संगीता दत्तात्रय लोंढे, उपायुक्त एकात्मिक बालविकास सेवा, महाराष्ट्र राज्य कार्यालयीन पत्ता रायगड भवन, मागील विंग पहिला मजला, CBD बेलापूर. शपथपत्र देणारी सत्यापन बघा. मी संगीता दत्तात्रय लोंढे, वय अंदाजे 47 वर्ष, व्यवसाय शासकीय सेवा, सध्या उपायुक्त एकात्मिक बालविकास सेवा महाराष्ट्र राज्य येथे कार्यरत असून माझा कार्यालयाचा जो पत्ता आहे तो रायगड भवन, मागील विंग पहिला मजला, CBD बेलापूर 400614 आहे. मी याद्वारे गंभीरपणे प्रतिज्ञापूर्वक घोषित करते की वरील उत्तर प्रतिज्ञापत्रातील मजकूर माझ्या माहिती, ज्ञान आणि विश्वासानुसार सत्य व अचूक आहे आणि कार्यालयाच्या अभिलेखातून मिळालेल्या माहितीनुसार जी मला या ठिकाणी सत्य वाटते. बघा, एकूणच अशा पद्धतीने FRAची जी कोर्टात केस घातलेली होते त्यावर आयुक्तांनी दिलेलं हे उत्तर आहे. याच्याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती व तसेच जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आलेली आहे या योजनेच्या संदर्भात एकूणच लाडक्या बहिणींच्या KYC कामावरती बहिष्कार टाका असंही संघटनेच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे. कृपया संघटनेच्या वतीने या ठिकाणी माहिती येईपर्यंत सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीसना विनंती आहे की कुणीही लाडक्या बहिणींचे कामं या ठिकाणी करू नका. या लाडक्या बहिणींच्या कामावरती बहिष्कार टाका आणि कुणीही कामे करू नका याबद्दलच आश्वासन या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमचे अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.